काय झालंय? तुम्ही पण नवीन YouTube चॅनल चालू केलेलं आहे. मग तुमचे पण सबस्क्रायबर वाढत नाहीये, तुमचा पण वॉच टाईम वाढत नाहीये. मग कुठेतरी तुम्ही YouTube चॅनल सोडण्याचा विचार करता किंवा YouTube चॅनलवरती व्हिडिओ बनवायचं मनच होत नाही. कारण व्ह्यूज वाढत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही. इतकी मेहनत करून पण काय होत आहे, कुठेही आउटपुट मिळत नाही. तर तुम्हाला आउटपुट मिळत नसेल, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे किंवा अशी एक सेटिंग घेऊन आलेली आहे, की त्या सेटिंगमुळे काय होणार आहे, तुमचे सबस्क्रायबर, तुमचे वॉच टाईम हे दोघी काय होणार आहे, ॲट अ टाईम वाढायला सुरुवात होणार आहे. आता जर तुम्हाला विश्वास पटत नसेल, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, की ज्यावेळेस मी माझ्या चॅनलवरती 2 महिने किंवा 1 महिना काम करत नाही, त्यावेळेस पण माझ्या चॅनलवरती महिन्याला 1000 1,500 सबस्क्रायबर हे इझिली वाढतात आणि जो वॉच टाईम आहे, तो वॉच टाईम 3000 4000 तास ऑटोमॅटिक वाढत असतो. मग नक्की असं कसं पॉसिबल आहे? तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण आजची मी तुमच्यासोबत जी सिक्रेट सेटिंग काय करणार आहे, शेअर करणार आहे. ती सेटिंग किंवा ती लिंक जी मी तुम्हाला कॉपी करायला लावणार आहे आणि एका पर्टिक्युलर ठिकाणी पेस्ट करायला लावणार आहे. नक्कीच तुम्ही ती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल, की ही ट्रिक काय करत आहे, आपल्या चॅनलवरती पण काम करत आहे. आता तुम्हाला काय असतं प्रॉब्लेम, नवीन युट्यूबरनी ही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही डोळे झाकून त्यावरती विश्वास ठेवता. पण माझ्यासारखा ज्यावेळेस छोटा क्रिएटर तुम्हाला इतकं म्हणजे नाही का, तुमच्यासाठी अशा नवनवीन गोष्टी शोधून काढत असतो, तुमच्यासोबत शेअर करत असतो. पण तरी तुम्हाला काय वाटतं, हा एक छोटा युट्यूबर आहे आणि हा मला काही ज्ञान देणार किंवा हा काही मला नॉलेज देणार. पण तुम्हाला एकच सांगते, फॅक्ट हा असतो, की मोठ्या यूट्यूबर जे ऑलरेडी मिलियनमध्ये सबस्क्रायबर असतात, त्यांना कसलंच घेणं-देणं नसतं. त्यांनी व्हिडिओ अपलोड केला, भलेही तो कोणत्याही टॉपिकवरती असू द्या, तरीही त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर त्यांना मिळून जातात. याचं मेन रिझन हे आहे, की ऑलरेडी त्यांच्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर वाढलेले आहे मिलियनमध्ये, त्यामुळे व्ह्यूज तर येतात. मग व्ह्यूज आल्यामुळे काय असतं, त्यांना जी रिअल माहिती असते, जी खरी माहिती असते, ती ऑडियन्सपर्यंत नाही पोहोचवली तरीही काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांना माहीत आहे आता आपल्याला व्ह्यूज मिळणार आहे. पण ते खरी माहिती का तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही? कारण त्यांनी ऑलरेडी त्यांचा कोर्स बनवलेला असतो 2,000चा, 1,000चा, 3,000चा आणि तो तुम्हाला काय करता, पैसे पे करून घ्यायला लावता आणि तो कोर्स घेतल्यानंतर ती तुम्हाला जी खरी माहिती असते, जी जेन्युइन माहिती असते, ती तुमच्यापर्यंत प्रोव्हाईड करत असतात. पण माझ्यासारखा छोटा यूट्यूबर काय करत असतो, कुठलाही कोर्स प्रोव्हाईड करत नाही. जी जेन्युइन माहिती असते ती माझ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण माझ्यासाठी तुमचा जो ट्रस्ट आहे, जो विश्वास आहे, तो मिळवणं महत्त्वाचं आहे. पण मोठ्या यूट्यूबरला काय आहे, ती खरी माहिती सांगून त्यांचा जो ऑडियन्स आहे, तो ऑडियन्सच त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरला, तर उद्या काय होऊ शकतं, त्यांची कॉम्पिटिटर वाढू शकतात. त्यांचं मेन रिझन असतं, की त्यांना कॉम्पिटिटर पण स्वतःला बनवून द्यायचा नाहीये. तर त्यासाठी मी तुम्हाला काय करत असते, रेग्युलरली जेन्युइन नवीन माहिती घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमच्या एक लाईकमुळं मला खूप सारं मोटिव्हेशन मिळतं. ज्यावेळेस तुम्ही काय करता, एक छान कमेंट टाइप करता, त्या छान कमेंटमुळं फायदा मला पण होतो आणि तुम्हाला पण होतो. मला ह्या पद्धतीने होतं, की मला खूप सारं मोटिव्हेशन तुमच्या त्या एका कमेंट्समुळे मिळतं आणि तुम्हाला फायदा हा होतो, की जे तुम्हाला माहीत आहे ऑडियन्स माझा व्हिडिओ बघणार आहे. त्या ऑडियन्सला व्हिडिओ बघण्यापेक्षा कमेंट्स बघण्यात खूप महत्त्व असतं किंवा कमेंट बघण्यात खूप इंटरेस्ट असतो. मग ते ज्यावेळेस तुमची कमेंट बघता आणि ज्यावेळेस तुमची कमेंट एकदम भन्नाट असते किंवा इंटरेस्टिंग असते, ते नक्कीच काय करतात, तुमच्या चॅनलला भेट देता. यामुळे काय होतं, कुठेतरी तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची क्राउड तयार होत आहे किंवा ऑडियन्सची एंगेजमेंट वाढत आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक भन्नाट कमेंट टाइप करायला नक्की विसरायचं नाही. बघा, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरू नका. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं YouTube ओपन करायचं आहे. YouTube ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली जो प्रोफाइल पिक दिसत आहे, त्या प्रोफाइल पिकवरती क्लिक करायचं आहे. आणि मी तुम्हाला ज्या सेटिंग सांगणार आहे, त्या व्यवस्थित समजून घ्या. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, की जेणेकरून तुमचा एकही पॉइंट काय होणार नाही, आजच्या व्हिडिओमध्ये मिस होणार नाही. आणि जो व्हिडिओ तुम्ही ज्यासाठी हा व्हिडिओ बघण्यासाठी आलेला आहात, ते तुमचं टार्गेट पण नक्कीच काय होईल, कंप्लीट होईल. तर बघा, आता तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव दिसत असेल आणि लोगो दिसत असेल. खाली व्ह्यू चॅनल म्हणून असं दिसत आहे आणि त्यासमोर ॲरो दिसत आहे. त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला तुमचा जो चॅनलचा बॅनर आहे, त्या चॅनलच्या बॅनरच्या वरती असे 3 डॉट्स दिसत आहे. तर त्या 3 डॉट्सवरती तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल सेटिंग, शेअर, अबाउट चॅनल. तर तुम्हाला जो 2 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, शेअर बटन किंवा शेअर ऑप्शन, त्या शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता शेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला ऑप्शन दिसत असेल कॉपी लिंक. हा कॉपी लिंक ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. या पद्धतीने आपण काय केलेली आहे, ही लिंक कॉपी केलेली आहे. आता ही लिंक पेस्ट कुठे करायची ते बघा. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. खाली डॅशबोर्ड, कंटेंट, एनालिटिक्स, कम्युनिटी आणि अर्न असे 5 ऑप्शन दिसत आहे.
त्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन जो आहे कंटेंट ऑप्शन, त्या कंटेंट ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कंटेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या समोर व्ह्यू ऑल दिसत आहे. त्या व्ह्यू ऑलवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वरती सॉर्ट बाय दिसत आहे. त्या सॉर्ट बायवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं म्हणायचं आहे जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे मोस्ट व्ह्यू, म्हणजे जास्त प्रमाणात जे व्हिडिओ बघितले गेलेले आहे ते इथं काय होणार आहे, ओपन होणार आहे. बघा आता मी सपोज हा व्हिडिओ एक ओपन केला माझा. ओपन केल्यानंतर तुम्हाला मी सांगते की ह्या व्हिडिओमध्ये किंवा YouTube ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पुश का करत आहे किंवा ह्या व्हिडिओला डेली 1000 घ्या, 200 घ्या, 300 घ्या, रेग्युलरली व्ह्यूज वाढत आहे आणि ह्या व्हिडिओजमधून मला रेग्युलरली काय मिळत आहे, सबस्क्रायबर मिळत आहे, वॉच टाईम मिळत आहे. आता तुम्ही बघू शकता मी ज्यावेळेस व्ह्यूज बटनवरती किंवा व्ह्यूज ऑप्शनवरती क्लिक करते तर तुम्ही बघू शकता की ह्या व्हिडिओला जवळपास 85,000 व्ह्यूज मिळालेले आहे. जवळपास 6,000 तास वॉच टाईम ह्या एका व्हिडिओमधून मला मिळालेला आहे. 6,000 तास वॉच टाईम आणि सबस्क्रायबर तुम्ही बघू शकता की जवळपास 2100 सबस्क्रायबर मला ह्या व्हिडिओमधून मिळालेले आहे. तर बघा ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, माझ्या व्हिडिओमधून सबस्क्रायबर मिळालेला आहे. आता जर आपल्याला बघा तुम्हाला फक्त 7 दिवसाचं बघायचं असेल, आता हा व्हिडिओ मी काय केलेला आहे, ऑलरेडी आधी अपलोड केलेला आहे. पण वरती ज्यावेळेस बघा मी बॅक जाते, बॅक गेल्यानंतर ज्यावेळेस मी व्ह्यूजवरती क्लिक करते, व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट 24 अवर्स म्हणजे आता जे 24 तास आहे ते किंवा 7 दिवस. आता मी तुम्हाला 7 दिवसाची हिस्ट्री दाखवते. आता या 7 दिवसाची हिस्ट्रीमध्ये बघा या व्हिडिओला मला 4,628 व्ह्यूज आलेले आहे, की जे आपण लेटेस्ट व्हिडिओ अपलोड करतो त्याला पण येत नाही. पण हा माझा जुना व्हिडिओ आहे तरी पण हा व्ह्यूज घेऊन येत आहे. त्यानंतर बघा आपल्याला वॉच टाईम वरती क्लिक करायचं आहे. वॉच टाईम वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण 7 डेज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 7 डेज मध्ये किती वॉच टाईम मिळालेला आहे, जवळपास 277 तास वॉच टाईम हा एका ह्या व्हिडिओने मिळालेला आहे. फक्त 7 दिवसाचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर बॅक जा, बॅक गेल्यानंतर परत तुम्हाला सबस्क्रायबरवरती क्लिक करायचं आहे. सबस्क्रायबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 दिवसाचे सबस्क्रायबर बघा 7 दिवसामध्ये जवळपास 90 सबस्क्रायबर ह्या व्हिडिओमधून मला मिळालेले आहे आणि 28 दिवसाचा जर विचार केला म्हणजे एक महिनाभराचा विचार केला तर 520 सबस्क्रायबर ह्या जुन्या व्हिडिओमुळे मला मिळालेले आहे. आणि आपण आता एवढे नवीन व्हिडिओ अपलोड करत आहोत, एवढे ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ अपलोड करत आहोत, तरी आपले कुठे व्हिडिओजवरती व्ह्यूज यायला तयार नाही, सबस्क्रायबर वाढायला तयार नाही किंवा आपलं वॉच टाईम 1 तासाने पण वाढायला तयार नाहीये. तर तुम्हाला मी हे प्रॅक्टिकल दाखवलं की हे नक्की का होत आहे. तर बघा आता बॅक गेल्यानंतर तुम्हाला हे सांगते मी की हा व्हिडिओ जुना असला तरी ह्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज का येत आहे, जास्तीत जास्त तो वॉच टाईम का घेऊन येत आहे किंवा तुम्ही बघू शकता की सबस्क्रायबर अवघ्या या एका महिन्यात 520 सबस्क्रायबर मिळालेले आहे. म्हणजे अजून जर एखादा व्हिडिओ याच्यासोबत सायमल्टेनियसली ह्याच पद्धतीने चालत असेल तर 1000 सबस्क्रायबर माझे इझिली काय होत आहे, 1 महिन्यात कंप्लीट होत आहे. जरी मी आता लेटेस्ट व्हिडिओ हे अपलोड केले नाही तरी. तर आता बघा हे का होत आहे, व्हिडिओ परफॉर्मन्समध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की व्ह्यूज आहे, तो व्ह्यूजचा ॲरो काय दाखवत आहे, ग्रीन डायरेक्शनमध्ये दाखवत आहे. म्हणजेच याचा मीनिंग काय होतो, तुमच्या ह्या व्हिडिओजवरती रेग्युलरली व्ह्यूज वाढत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येत आहे. म्हणजे ह्या व्हिडिओचे व्ह्यूज कुठेही थांबलेले नाहीये. आता तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओचे असेच व्ह्यूज वाढवायचे असतील, असेच रेग्युलरली व्ह्यूज घेऊन यायचे असतील तर ती लिंक नक्की कुठे पेस्ट करायची ते मी तुम्हाला सांगते, थोडा वेट करा. आता इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट बघा 5.6%. आता तुम्ही म्हणा 5.6% म्हणजे हा कमी, पण हा जुना व्हिडिओ आहे आणि अजूनही त्याचे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट हे टिकून आहेत. तर तो ॲरो काय दाखवलेला आहे, ग्रीनमध्ये दाखवलेला आहे आणि तो ॲरो ग्रीनमध्ये दाखवल्यामुळे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट म्हणजे अजूनही ऑडियन्सने माझा हा व्हिडिओ YouTubeने त्यांना सजेस्ट केल्यानंतर तो माझा जुना व्हिडिओ असेल पण YouTubeने काय केलं, ऑडियन्सला सजेस्ट केला हा व्हिडिओ, तरी ऑडियन्स काय करत आहे, लगेच त्या व्हिडिओवरती क्लिक करत आहे, तो व्हिडिओ स्किप करत नाहीये. म्हणून हा ॲरो काय दाखवत आहे, हे ग्रीन दाखवत आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमचा जो व्हिडिओ आहे तो ऑडियन्सने स्किप नको करायला किंवा तुमचा व्हिडिओ जर YouTubeने ऑडियन्सला सजेस्ट केला तर नक्कीच ऑडियन्सने तुमचा तो व्हिडिओ बघण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं किंवा ती लिंक कुठे पेस्ट करायची ते बघा. त्यानंतर बघा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जवळपास 4.25 मिनिटचा आहे आणि तुम्हाला दिसत असेल की याला पण ग्रीन ॲरो दाखवलेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जर बघायचं झालं की ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन ग्रीनमध्ये आहे. म्हणजेच काय, ह्या व्हिडिओजवरती ऑडियन्सची एंगेजमेंट वाढत आहे किंवा ऑडियन्स रेग्युलरली एंगेज राहत आहे. म्हणजे त्यांनी व्हिडिओ ओपन केल्यानंतर ऑडियन्स माझा व्हिडिओ हा जास्तीत जास्त वेळ बघत आहे किंवा स्किप न करता बघत आहे. तर हा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे की ज्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओला खूप छान एंगेजमेंट अजूनही मिळत आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण की YouTube अजूनही माझ्या ह्या व्हिडिओला प्रमोट करत आहे किंवा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त बूस्ट करत आहे. तर ते महत्त्वाचं कारण आहे की हे तिन्ही ॲरो काय आहे, ग्रीन आहे.
आता व्ह्यूज वाढणं ग्रीन डायरेक्शनमध्ये. इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट म्हणजेच काय? तुमचा जो थंबनेल आहे, आता तुम्ही थंबनेल खूप छान बनवता, तरी कधी-कधी काय होतं क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट खूप डाऊन दाखवतं. तरी पण आपल्याला याला ग्रीन आणायचं आहे, व्ह्यूजला पण ग्रीनमध्ये आणायचं आहे आणि जो एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे म्हणजे ऑडियन्सने आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओजवरती एंगेज राहण्यासाठी मग असं काय करणं गरजेचं आहे आपल्याला, की नक्की आपला काय होईल जो 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आहे आणि 4000 तास वॉच टाईमचा क्रायटेरिया आहे, तो लवकरात लवकर काय होईल कंप्लीट होईल. आणि ह्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा डॅशबोर्डचा ऑप्शन आहे, त्या डॅशबोर्ड ऑप्शनवरती जायचं आहे. डॅशबोर्ड ऑप्शनवरती गेल्यानंतर वरती तुम्हाला तुमचं प्रोफाईल पिक दिसत असेल, त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पेनचा आयकॉन. त्या पेनच्या आयकॉनवरती जायचं आहे. आता भरपूर जणांचं काय होतं इथं हा जो ऑप्शन आहे तो बंद असतो. मग मी जी लिंक सांगितलेली आहे तुम्हाला कुठे पेस्ट करायची, ती तुम्ही तिथे पेस्ट जरी केली, तरी तो काय होणार नाही, ती सेटिंग म्हणजे चालू होणार नाही किंवा ती सेटिंग काय करणार नाही, वर्क करणार नाही तुमच्या चॅनलवरती. तर ती सेटिंग किंवा जी लिंक आपण पेस्ट करणार आहोत, ती वर्क करण्यासाठी आधी तुम्हाला हे ऑप्शन काय करायचे आहे, ऑन करायचे आहे. तर तुम्हाला खाली होम टॅब दिसत असेल बघा, त्या होम टॅब बटनवरती क्लिक करायचं आहे. आता होम टॅब म्हणजेच काय बघा, शो युअर चॅनल होम टू हायलाइट शोकेस कंटेंट. आता ज्यावेळेस ऑडियन्स तुमच्या व्हिडिओजवरती येईल किंवा ज्यावेळेस तुमचा चॅनल ओपन करेल, चॅनल ओपन केल्यानंतर काय करेल, YouTube त्याला आपले जुने व्हिडिओ दाखवणार नाही किंवा ज्याला कमी व्ह्यूज आहेत ते दाखवणार नाही. पण जो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे किंवा जो व्हिडिओ आपल्या ऑडियन्सला पसंत येत आहे, तोच व्हिडिओ काय करेल YouTube त्या ऑडियन्सला काय करेल म्हणजे सजेस्ट करेल किंवा दाखवेल आधी होम टॅबवरती. त्यामुळे काय होतं, आपल्या चॅनलचे जे इम्प्रेशन आहे ते ऑडियन्स समोर खूप चांगले पडतात, की नाही या चॅनलवरती खूप छान व्हिडिओज आहे किंवा याला खूप चांगले व्ह्यूज आलेले आहे. त्यानंतर बघा, जो फॉर यू आहे, YouTube रिकमेंड्स युअर कंटेंट बेस्ड ऑन व्ह्यूअर इंटरेस्ट. आता YouTube रिकमेंड काय करणार आहे, आपले व्हिडिओ करणार आहे किंवा आपला कंटेंट करणार आहे व्ह्यूअरच्या इंटरेस्टनुसार. आता एखाद्याने काय केलं, माझ्या चॅनलबद्दल म्हणजे बघा, सबस्क्रायबर आणि वॉच टाईम कंप्लीट करा. आता माझा हा व्हिडिओ तर त्या रिलेटेड आहे, पण जर YouTubeने त्यांना रिकमेंड केलाच नाही, तर माझ्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार नाही. व्ह्यूज आले नाही म्हणजे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढणार नाही. तर हा बटन जो आहे, हा पण आपल्याला ऑन करायचा आहे. आता जर हे दोन्ही ऑप्शन ऑन असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही बंद करायचे आहे. दोन्ही बंद केल्यानंतर 5 ते 10 सेकंदांनी हे परत काय करायचे आहे, तुम्हाला दोन्ही पण ऑन करायचे आहे. बघा आता हे दोन्ही पण मी काय केलेले आहे, 5 ते 10 सेकंदांनी परत ऑन केलेले आहे. त्यानंतर मोर सेटिंग आहे. ती मोर सेटिंगमध्ये मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगते. कारण हे ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या YT स्टुडिओमध्ये ऑन आहे का ते बघून घ्या. त्यानंतर जी लिंक मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल ती काय करायची आहे, तुम्हाला पेस्ट करायची आहे. आता मोर सेटिंगमध्ये जा. व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम. जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला हा ऑप्शन ऑन ठेवणं गरजेचं आहे. शॉर्ट बनवत असाल तर शॉर्टचा ऑप्शन ऑन ठेवणं गरजेचं आहे. लाईव्ह स्ट्रीम बनवत असाल तर लाईव्ह स्ट्रीमचा ऑप्शन ऑन करणं गरजेचं आहे. आता काही जण शॉर्ट बनवत नाही तर त्यांनी शॉर्टला बंद ठेवलं तरी चालेल. कारण YouTube काय करेल, मग ह्या व्हिडिओजवरती ह्या चॅनलवरती फक्त व्हिडिओज येतात आणि तो ऑडियन्सला काय करेल, व्हिडिओज फक्त काय करेल, जास्तीत जास्त रिकमेंड करेल. लाईव्ह स्ट्रीम घेत असाल तर लाईव्ह स्ट्रीमचं हे ऑप्शन ऑन ठेवा. भरपूर जण म्हणतात की माझ्या लाईव्ह स्ट्रीमवरती काय होत नाही, ऑडियन्स कनेक्ट होत नाही. तर ऑडियन्स न कनेक्ट होण्याचं कारण हे असतं की हे लाईव्ह स्ट्रीमचा ऑप्शन हा बंद असतो. जर हे तिन्ही ऑप्शन चालू असतील, हे परत काय करा, रिफ्रेश करा आणि 10 सेकंदांनी काय करा, यांना परत चालू करा. आता बघा, ऑल कंटेंट रिकमेंडेड. YouTube रेग्युलरली अपडेट्स द फॉर यू सेक्शन विथ फ्रेश कंटेंट. आता तुम्ही भरपूर जण म्हणता की मी आज एक फ्रेश व्हिडिओ अपलोड केला, पण माझे मागच्या व्हिडिओचे व्ह्यूज थांबले गेले. माझ्या मागच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढत नाहीये. किंवा भरपूर जण कमेंट करतात की आमच्या व्हिडिओजवरती काही पर्टिक्युलर 1000-2000 व्ह्यूज येतात, नंतर त्याचे व्ह्यूज थांबले जातात. तर त्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की ऑल कंटेंट रिकमेंडेड हा ऑप्शन काय असतो, तुमचा बंद असतो आणि रिसेंट कंटेंट ओनली ऑप्शन हा चालू असतो. जर तुम्हाला वाटत असेल की YouTubeने तुमचे सगळे व्हिडिओ हे ऑडियन्सला सजेस्ट करावे, तर तुम्हाला ऑल कंटेंट रिकमेंडेड वरती काय करायचं आहे, ऑन ठेवायचं आहे. आणि रिसेंट कंटेंट ओनली जर तुम्ही ते ऑल चालू केलं, तर तुम्हाला काय होणार आहे, जो तुमचा रेग्युलर किंवा लेटेस्ट व्हिडिओ जो आहे आज तुम्ही अपलोड केलेला, तोच व्हिडिओ काय होणार आहे, ऑडियन्सला सजेस्ट होणार आहे किंवा रिकमेंड होणार आहे रिसेंट कंटेंट ओनली ऑप्शनवरती क्लिक केलं तर. मग चुकूनही तुम्हाला रिसेंट कंटेंट ओनली ऑप्शनवरती क्लिक करायचं नाहीये. वरती ऑल कंटेंट रिकमेंडवरती ऑन करायचं आहे. आता बघा, हे सगळं ऑन केल्यानंतर आता ज्यावेळेस तुम्ही ही लिंक काय करणार आहात, पेस्ट करणार आहात, ती काय होणार आहे, पटकन वर्क करेल आणि पटकन तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करेल. आता ते करण्यासाठी काय, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचे ते तिन्ही एरो ग्रीन येणार. ज्यावेळेस तुम्ही ही लिंक काय करणार आहात, एका योग्य ठिकाणी पेस्ट करणार आहात. तर बघा, तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती सर्च बारमध्ये studio.youtube.com एकदम स्पेस न देता टाकायचं आहे. ठीक आहे, studio.youtube.com.
आता कुठेही काय करायचं नाही, आपल्याला स्पेस द्यायचा नाहीये. स्पेस दिल्यानंतर काय होतं, तुमचं जे वाय-टी स्टुडिओ आहे, ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाही आणि मग तुम्ही मला कमेंट करता, की आमचं वाय-टी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होत नाहीये. ते डायरेक्टली आम्हाला ॲपमध्ये घेऊन जात आहे. तर तुम्हाला वाटत असेल, की तुमचं क्रोम ब्राउझरमध्ये तुमचं वाय-टी स्टुडिओ ओपन व्हावं, तर त्यासाठी तुम्हाला कुठेही स्पेस द्यायचा नाहीये. त्यानंतर बघा खाली तुम्हाला सेटिंग आयकॉन दिसत असेल. हा खाली सेटिंग आयकॉन. तर त्या सेटिंग आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेटिंग आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मी आता इथे कुठेही टाईमपास करत नाही. पटकन ती लिंक कुठे कॉपी पेस्ट करायची ते सांगते. तुम्हाला सेकंड चॅनल ऑप्शन आहे, त्या चॅनल ऑप्शनवरती जायचं आहे. आता बघा तुम्हाला इथं कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया दिसत असेल, ते सेम ठेवायचं आहे. आता कीवर्ड्समध्ये काय केलेलं असतं तुम्ही बघा, तुमच्या चॅनल्स जे नाव आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीने टाइप केलेलं असतं. त्यानंतर तुमच्या चॅनलशी संबंधित जे मोठे-मोठे यूट्यूबर आहे, जे मोठे-मोठे चॅनल आहे, त्यांची नावं आपण टाकलेली असतात, की जेणेकरून काय होतं, आपला जो व्हिडिओ आहे, हा त्यांच्या पण व्हिडिओखाली काय केला जातो, सजेस्ट करायला YouTube सुरुवात करतो. आता बघा जी लिंक आपण वापरलेली होती, ती लिंक आता आपल्याला कुठे पेस्ट करायची आहे बघा. तर कीवर्ड्स आहे, कीवर्ड्समध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव ॲड केलं वेगवेगळ्या पद्धतीने, मोठ्या यूट्यूबरचे नावं ॲड केले. तुमचं चॅनल कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे, कुकिंग असेल, ब्लॉगिंग असेल, ते तुम्ही कीवर्ड ॲड केलं आणि त्याच्यानंतर आता जी लिंक तुम्ही कॉपी केलेली होती, ती इथे काय करायची आहे, टॅप करून ठेवायची आहे आणि पेस्ट करायची आहे. आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, खाली सेव्ह बटन जो ऑप्शन दिसत आहे, त्या सेव्ह बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला जी लिंक काय करायची होती, कॉपी पेस्ट करायची होती, मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितलेली आहे. अपेक्षा करते की तुम्हाला ती लिंक कुठे पेस्ट करायची हे व्यवस्थित समजलं असेल आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आधी कोणते ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहे, ऑन असतील तर ते कोणत्या पद्धतीने रिफ्रेश करायचे आहे, की जेणेकरून तुमच्या त्या सेटिंग परत काय होतील, चालू होतील आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही लिंक पेस्ट करायची आहे, की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ही लिंक पेस्ट कराल, पेस्ट केल्यामुळे काय होईल, YouTube तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत सजेस्ट करेल किंवा तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना रिकमेंड करेल, की ज्यामुळे काय होईल, तुमचा क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट आणि तुमचा ॲव्हरेज ड्युरेशन हे दोन्ही एरो काय होतील, ग्रीन डायरेक्शनमध्ये येतील आणि ग्रीन डायरेक्शनमध्ये आल्यामुळे तुमचा हा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल, जास्तीत जास्त सबस्क्रायबर घेऊन येईल आणि जास्तीत जास्त वॉच टाईम घेऊन येईल. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही YouTubeवरती काम केलं, तर नक्कीच तुम्ही 1 महिन्यात तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा इझिली कंप्लीट करू शकता. 1 महिना तर खूप झाला, 15 दिवसात पण तुम्ही हा क्रायटेरिया कंप्लीट करू शकता. तर नक्कीच माझ्या नवीन ऑडियन्सला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही हिडन ट्रिक्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.